हॅलो फ्रेंड्स, आज आपण 15 डिसेंबर 2025 रोजी जो आपला रेल्वे ग्रुप डीचा पेपर झालेला आहे, तर त्या पेपरमध्ये जे तीनही शिफ्ट मधील जे सामान्य विज्ञानचे क्वेश्चन आलेले आहेत ते सर्व क्वेश्चन आपण इथे घेणार आहोत. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे आपला, सजीवांची मूलभूत रचना, कार्य आणि संघटनात्मक एकक कोणते आहे? आता बघा, सजीवांची मूलभूत रचना, कार्य आणि संघटनात्मक एकक म्हणजे तीन गोष्टी विचारलेल्या आहे. या तीन गोष्टी कशामध्ये असतात? ठीक आहे, तर आता मग ती एकक, संघटनात्मक एकक कोणते आहे? तर त्याचा आन्सर येत आहे पेशी. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघा, सेल हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? म्हणजे सेल, ज्याला की पेशी असं म्हटलं जातं, तर हा सेल हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? तर सेल हा शब्द सर्वप्रथम रॉबर्ट हुक यांनी 1965 मध्ये वापरला. त्यांनी एक कॉर्करच्या तुकड्यामध्ये पेशी बघितल्या आणि पेशी बघितल्यानंतर म्हणजे सूक्ष्मदर्शिकेच्या सहाय्याने पेशी बघितल्या आणि पेशी बघितल्यानंतर लगेच त्यांनी त्याला सेल असं म्हटलं, म्हणून मग याचा आन्सर येतो रॉबर्ट हुक. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघा, जिवंत पेशी सर्वात प्रथम कोणी पाहिल्या आहे? जिवंत पेशी सर्वात प्रथम कोणी पाहिल्या आहे? तर जिवंत पेशी सर्वात प्रथम लिवन हॅक यांनी पाहिलं आहे, ज्यांचं नाव आहे अँटोनी व्हॅन लिवनहॅक. यांनी सूक्ष्मदर्शकाचा वापर करून प्रथम जिवंत पेशी पाहिल्या आहे. ठीक आहे, लिवन हॅक, सॉरी हॅकच येते, लिवन हॅक. त्यांचं पूर्ण नाव आहे अँटोनी व्हॅन लिवनहॅक. अँटोनी व्हॅन लिवनहॅक यांनी सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने सर्वात प्रथम जिवंत पेशी पाहिल्या. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघा, वनस्पती पेशीतील मोठे रसगृह कोणते कार्य करते? तर वनस्पती पेशीतील सर्वात मोठे रसगृह साठा आणि अन्न साठाचं कार्य करत असते. ठीक आहे, साठा आणि अन्न साठा. साठा आणि अन्न साठा म्हणजेच काय? तर आपण जर बघितलं तर रसगृह पाणी, साखर व इतर जे पदार्थ आहेत ते साठवत असते. ठीक आहे, एक्सप्लेनेशन इथे देऊया. रसगृह साखर, पाणी आणि इतर पदार्थ साठवत असते. इत्यादी पदार्थ साठवत असते. किंवा साठवते. ठीक आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 बघा, केंद्रकाभोवती असलेल्या आवरणाला काय म्हणतात? तर केंद्रकाभोवती असलेल्या आवरणाला केंद्रकावरण असे म्हणतात. केंद्रकाचे संरक्षण करण्यासाठी हे केंद्रकावरण असते. ठीक आहे, केंद्रकाचे केंद्रकाचे संरक्षण करणे आणि आतल्या द्रव्याची देवाणघेवाण नियंत्रित करणे. आणि आतल्या द्रव्याची देवाणघेवाण करणे. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर 6,
वनस्पती पेशींमध्ये किती झिल्ली असतात? तर वनस्पती पेशींमध्ये 2 झिल्ली असतात. ठीक आहे. त्यानंतर वनस्पती पेशींमध्ये बाहेर पेशी भिंतिका आणि आतल्या बाजूमध्ये पेशी झिल्ली असतात. मग आपण ते देखील इथे घेऊ शकतो की वनस्पती पेशीत बाहेर वनस्पती पेशीत बाहेर पेशी भिंती तर आतमध्ये किंवा तर आत पेशी झिल्ली असतात. तर आत पेशी झिल्ली असतात. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे पुढचा क्वेश्चन बघा, केंद्रक नसलेली पेशी कोणती आहे? तर केंद्रक नसलेली पेशी कोणती आहे? तिचं नाव आहे फ्रेकॉरेटिया. ठीक आहे. फ्रेकॉरियोटिक. ओके, फ्रेकॅरियोटिक ही जी पेशी आहे या पेशीला केंद्रक नसते. ठीक आहे. मग पेशीमध्ये केंद्रक व झिल्ली बद्ध अवयव नसतात. उदाहरणार्थ बॅक्टेरिया. या पेशीमध्ये केंद्रक व झिल्लीबद्ध अवयव नसतात. झिल्लीबद्ध अवयव नसतात. उदाहरणार्थ बॅक्टेरिया. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर 1, पेशीतील ऊर्जा निर्माण करणारे केंद्र कोणते? म्हणजेच पेशीमध्ये ऊर्जा निर्माण करणारं जे केंद्र आहे ते जे की मायटोकॉन्ड्रिया, ज्याला तंतुकणिका असं म्हटलं जातं. तंतुकणिकेला पेशींचं ऊर्जाघर म्हणून देखील ओळखलं जातं. ठीक आहे. मग याचा आन्सर येत आहे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया. मग याच्यामध्ये आपण लिहू शकतो यालाच पेशींचे ऊर्जाघर असे म्हणतात. ऊर्जाघर म्हणतात. कारण ते एटीपी निर्माण करतात. निर्माण करतात. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 8 पर्यंत क्वेश्चन या स्लाइड मध्ये बघितले. आता राहिलेले जे क्वेश्चन आहे ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. आता आपण क्वेश्चन नंबर 9 बघूया. बघा, प्राणी पेशीत कोणता घटक नसतो? ठीक आहे. तर प्राणी पेशीमध्ये कोणता घटक नसतो? तर तो आहे पेशी भिंतिका. जर आपण बघितलं तर प्राणी पेशीमध्ये पेशी भिंतिका नसतात. पेशी भिंतिका या वनस्पती पेशींमध्ये असतात. म्हणून मग आपला आन्सर येत आहे पेशी भिंतिका. प्राणी पेशींमध्ये पेशी भिंतिका नसतात. ठीक आहे. आपण इथे लिहूया वनस्पती पेशींमध्ये पेशी भिंतिका असतात.
वनस्पती पेशींमध्ये पेशीभिंतिका असतात. ठीक आहे. त्यानंतर पुढे क्वेश्चन बघा 10 नंबरचा, वनस्पती पेशीत अन्न तयार करणारा घटक कोणता? ठीक आहे. ज्याला की क्लोरोप्लास्ट असं म्हटलं जातं, मराठीमध्ये हरित लवकर. मग हे प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक असतात. ठीक आहे. मग आपण त्याचा आन्सर लिहूया, क्लोरोप्लास्ट. हरित लवक. ठीक आहे. ज्याच्यामध्ये आपण म्हटलं जातं त्याला, तर हे प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक आहे. प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा 11 नंबरचा, पेशी झिल्लींचे कार्य काय आहे? ठीक आहे. तर पेशी झिल्लींचे कार्य काय आहे? तर पदार्थांची देवाणघेवाण नियंत्रित करणे. ठीक आहे. पदार्थांची देवाणघेवाण नियंत्रित करणे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा 12 नंबरचा, पेशीतील सायटोप्लाझम म्हणजे काय? ठीक आहे. तर पेशीतील सायटोप्लाझम म्हणजे काय? तर केंद्रकाभोवतीचे द्रव्य, जे पेशीतील द्रव्य आहे त्यामध्ये विविध प्रकारचे अवयव तरंगत असतात. ठीक आहे. पेशीतील द्रव्य नाही सॉरी केंद्रकाभोवतीचे द्रव्य. हे द्रव्य ज्यात विविध अवयव तरंगतात. हे यात विविध अवयव तरंगतात. यामध्ये विविध अवयव तरंगतात. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा 13 नंबरचा, पेशीभिंतींचे मुख्य घटक काय आहे? ठीक आहे. तर पेशीभिंतींचा मुख्य घटक आहे की सेल्युलोज. ठीक आहे. वनस्पती पेशीभिंती प्रामुख्याने सेल्युलोजने बनलेल्या असतात. आणि आपण इथे लिहूया, वनस्पती पेशीभिंती या सेल्युलोजने बनलेल्या असतात. सेल्युलोज ने बनवलेले असतात. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर 14, क्लोर अल्कली प्रक्रियेत टिंबटिंब आणि टिंबटिंब ही 3 उत्पादिते तयार केली जातात. ठीक आहे. तर क्लोर अल्कल जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये हायड्रोजन त्यानंतर क्लोरीन आणि सोडियम हायड्रॉक्साईड हे 3 उत्पादिते तयार केली जातात. ठीक आहे. हायड्रोजन, क्लोरीन, आणि सोडियम हायड्रॉक्साईड. ही 3 उत्पादिते तयार केली जातात. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा 15 नंबरचा क्वेश्चन, जे थॉम्सनच्या अणु मॉडेलनुसार अणूंचे वर्णन कसे केले आहे? ठीक आहे. तर हे जे अणू आहे हे अणू कसे बनवलेले आहे? तर बघा, अणू हे धनात्मक आवेशित गोल आहे.
त्यामध्ये ऋणात्मक आवरित इलेक्ट्रॉन अंतर्निहित असतात. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा 16 नंबरचा क्वेश्चन, वनस्पती पेशींचे हिरव्या रंगाचे कारण काय? तर वनस्पती पेशींचे हिरव्या रंगाचे कारण आहे क्लोरोफिल. हा हिरवा रंग क्लोरोप्लास्ट मध्ये असतो. क्लोरोफिल मुळे काय होतं तर वनस्पती पेशींना हिरवा रंग येत असतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 16 पर्यंत क्वेश्चन इथे बघितले. आता राहिलेले जे क्वेश्चन आहे ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. आता आपण क्वेश्चन नंबर 17 बघूया. श्वसन यंत्रणेचा कोणता भाग श्वसन मार्गाच्या शक्तिपातापासून संरक्षण करतो? ठीक आहे. तर बघा, श्वसन यंत्रणेचा कोणता भाग असा आहे की जो श्वसन मार्गाच्या शक्तिपातापासून संरक्षण करत असतो, तर तो आहे कास्तीची वलय. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आमचे जे प्रत्येक पेपर झाल्यानंतर जे आपल्याला स्टुडंट क्वेश्चन पाठवत आहे त्या क्वेश्चन नुसार आपण लेक्चर बनवत आहोत. ठीक आहे. त्यामुळे त्याचा तुम्हाला कुठे ना कुठेतरी फायदा होणार आहे. ठीक आहे. त्यामुळे जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. थँक्यू. आता पुढे बघा, याचा आन्सर येत आहे श्वसन यंत्रणेचा कोणता भाग श्वसन मार्गाच्या शक्तिपातापासून संरक्षण करतो? ठीक आहे. तर आता मग याचा आन्सर काय येणार आहे तर कास्तीची वलय. कास्तीची वलय हे श्वसन मार्गाच्या शक्तिपातापासून संरक्षण करतात. कास्तीचे वलय. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 18 बघा, वाहकाचा रोध टिंब अवलंबून नसतो. ठीक आहे. वाहकाचा रोध वाहकाचा जो रोध आहे तो विद्युत वाहकावरती अवलंबून नसतो. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल, वाहकाचा रोध हा विद्युत वाहकावरती अवलंबून नसतो. वाहकामधून वाहणारा जो रोध असतो त्या वाहकामधून वाहणाऱ्या रोधावरती तो अवलंबून नसतो. वाहकामधून वाहणाऱ्या रोधावर अवलंबून नसतो. वाहकामधून वाहणाऱ्या रोधावर अवलंबून नसतो. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 19 बघा, धातूच्या ऑक्साईडची प्रवृत्ती साधारणतः टिंब असते, तर धातूच्या ऑक्साईडची प्रवृत्ती ही आम्लारी धर्मी असते. ठीक आहे. आम्लारी धर्मी असते. त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर 20, टिंब बनवण्यात ईस्टचा वापर केला जातो. तर काय बनवताना ईस्ट हे वापरलं जातं तर बघा, वाईन तयार करताना ईस्टचा वापर करतात. वाईन ज्यावेळेस तयार करतात त्यावेळेस ईस्टचा वापर करतात. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण इथे पूर्ण 20 क्वेश्चन इथे पूर्ण बघितलेले आहे. ठीक आहे. थँक्यू.